मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज सकाळी चाललो मी गाडी भरायला। रात्री घरी आणि उशीर आलता, वाजले होते 12, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ बनवला नाही। तर आता उठून सकाळी 7ला डेपो चालू होणार होता, शनिवार असल्यामुळे, त्यामुळे मी काय माझं काही झालेलं नाही, उशीर झाला। त्यामुळे आता चाललो, आता वाजले 8:30-9 वाजता डेपोला जायला, गाडी रिपोर्ट करायची, भरायची, खाली करायला जायचं। परत खाली करून लवकर येणं झालं तर परत रिपोर्ट करायची आणि परत खाली करायला जायचं। जवळपास वाजते 11-12, रात्री 12 वाजले होते। मी बघितलं असेल, गाडी भरून निघायलाच टाईम लागला होता मला खाली करून। तर आता आलो आहे, जवळपास अजून अर्ध राहिलं आहे। बायपास पास केलं आहे मी, तर इथून आहे 4-5 किलोमीटर आहे आपलं काय अकोलनेर डेपो, BPCL भारत पेट्रोलियम। बघू शकता, जय महाकाल। बघा किती मोठी पिंड आहे आपली शिवलिंग। उन्हाळ्यात एकदम बकाच वाटतंय, रस्ता छोटाच आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती गाड्या आहेत, कधी नंबर यायचा, कधी गाडी भरायला जायचो आपण। अवघड आल्यानंतर सकाळी रिपोर्ट केलेली गाडी, अजून नंबर येतो आपला। ही गाडी आपली आहे नेकनूरला। सध्या नेकनूरच्या अलीकडं जवळपास माझ्यापासून नेकनूर 70-80 किलोमीटर आहे इथून। तर पोहोचून मी 6च्या आसपास जाईल तिथं। 6 वाजता जायचं, गाडी लावायची, अर्धा तास थांबायचं, मग खाली करायची। 7-8 वाजता खाली करायला, 8:30-9 वाजता घरी निघायचं, घरी यायला वाजते 12। सकाळी उठायचं 6ला, परत कामावर जायचं। लय हलवा कचून आलो, अवघड आहे। हां, जिंदगीत काम केल्याशिवाय पर्याय नाही राव, कष्टाला पर्याय नाही। बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे साईडने। उन्हाळ्यात एकदम थकान झालं राव गावाकडं, माहिती आहे का? थकान, एकदम थकानच, काहीच राहिलं नाही हिरवगार काय, असं एकदम दुष्काळग्रस्त भाग आहे आपला बीड जिल्हा। तर चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट तिथं पोहोचायच्या नंतर। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा असा रस्ता आहे। या रस्त्याने गाडी कशी घेऊन जायची बरं? नाही कशी घेऊन जायची गाडी, मलाच काय कळणार राव। काय परेशान झालो राव, असे रस्ते तिला टाईम लागल, काय होईल काय नाही, काय कळत नाही, काहीच नाही, अवघड आहे का नाही? तुम्हीच बघा ना, या रस्त्याने कशी जायचं बरं? तिकडं काम चालू आहे आणि इकडं हळूहळू 10-20चं स्पीड असेल माझ्या हिशोबाने, काय आहे का नाही? अवघड परेशान होतं माणूस अशा रस्त्याने, अशा कामाने। गावापेक्षा अशा रस्ते प्रॉब्लेम आले का मग त्याने लय अडचण येते, त्याने लय प्रॉब्लेम, परेशानमध्ये जातो माणूस। चालतंय काय, चला भेटू तिथं गेल्यानंतर। मी आहे सध्या घाटामध्ये, तुम्ही घाट बघू शकता। त्या साईडला काम चालू आहे, वरती चढून आलोय मी, एवढ्या उंचीवरनं खालून एवढ्या उंचीवर चढून आलोय। रस्ता एकदम छोटासा आहे, रस्त्याचं काम चालू आहे। लोड 12 KL म्हणजे 12,000 लिटर आहे, बघू शकता। त्यांनी रस्ते तरी करायला पाहिजे ना क्लिअर, का नाही? अवघड रस्ता म्हणजे अवघड आहे राव। मला 40 किलोमीटर यायला 2 तास लागले। मग बघा तुम्ही किती टाइम आणि किती हळूहळू आलो आहे। तर चला, अजून लय लांब जायचं आहे, भेटूया पुढे गेल्यानंतर। मित्रांनो, चहा प्यायला थांबलो तुम्ही इथं, पाटोद्याकडे जाणार रस्ता आहे, बघू शकता तुम्ही। गाडी तिथं लावली, पाटोदा 4 किलोमीटर, आंबेजोगाई आणि परळी, पाटोदा। चला निघू, पुढचा प्रवास करू। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत पॉईंटवर। हा पंप, ही गाडी खाली करायला टाईम होईल। आता वाजले 8-8:30, तर खाली करायचे, बघू काय होतंय। तर मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा।